आंतरराष्ट्रीय कॉलवरून आमदार कैलास गोरंट्याल यांना धमकी. जालन्याचे काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांना आज सोमवारी दुपारी एका आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून जीवे मारण्याची धमकी आली असून या प्रकरणी आमदार कैलास गोरंट्याल यांनी मुंबई येथे तक्रार दिली असल्याचे काँग्रेसचे जिल्हा शहर अध्यक्ष शेख महमूद यांनी म्हटलंय. आमदार कैलास गोरंट्याल यांना काय धमकी दिली आणि कशामुळे याची माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. मात्र शहरातील सदर बाजार पोलीस ठाण्यात काँग्रेस कार्यकर्त्यांनी धाव घेत पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांना निवेदन दिले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक भगवान नरोडे, भरत ढाकणेसह नंदाताई पवार, विनोद यादव, दत्ता घुले, गणेश चांदोडे, बाबासाहेब सोनवणे आदींची उपस्थिती होती. सदर बाजार येथे आलात आणि साहेबांची भेट घेतली. काय नेमकं कारण आहे आणि काय? आमदार कैलासजी गोरंट्याल साहेब यांना आज दुपारी एक इंटरनॅशनलच्या दूरध्वनीवरून कॉल आलेला आहे आणि साहेबांना धमकीवरचा कॉल आलेला आहे. आमदार साहेब मुंबईमध्ये आहेत आणि त्यांनी मुंबईमध्ये आपले आदरणीय देवेंद्र भारती साहेब आणि जालन्याचे SP यांना त्यांनी फोनवरून त्यांचं बोलणं झालेलं आहे. आमदार साहेबांची धमकी आली तर आमदार कैलासजी गोरंट्याल या संदर्भामध्ये मुंबई येथे तक्रार ते दाखल करणार आहेत अशी आमच्या बोलणं झालेलं आहे. याविषयी आमचे विनोद भैया यादव, आमचे महावीरजी ढक्का, नंदादे पवार यांच्याशीसुद्धा त्यांनी ते बोललेले आहेत. आम्ही या ठिकाणी येऊन संबंधित पोलीस ठाण्याचे PI साहेब यांना भेटलो. सर्व कार्यकर्ते या ठिकाणी भेटलेले आहेत आणि साहेबांना जी धमकी मिळालेली आहे त्याच्याबद्दल विनोद भैया यादव यांनी रिस्तर तक्रार फक्त माहिती दिली त्यांनी. आता आम्ही 8 वाजेच्या नंतर साहेबांशी बोलून पुन्हा आमदार साहेबांशी बोलून त्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात येणारच आहे. त्या 8 वाजेच्या नंतर मी पुन्हा PI साहेबांशी संपर्क साधून जी धमकी आलेली आहे याच्या बाबतीत विचारणा करणार आहोत. काय धमकी आहे नेमकी? ती धमकी आता ती साहेबाच्या फोनवर आलेली आहे. इंटरनॅशनल कॉल होता तो आणि ते साहेबांनी सविस्तर तक्रार ते मुंबईमध्ये करणार आहेत. आता काय मागणी तुमची? आता नाही, आता मुंबईत तक्रार झाली नाही त्याची, तिथं गुन्हा दाखल होईल 100%.